या 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 मावशी या. हा. अगं बाया. काय होय? तुम्हाला काय करायचंय तेव्हा मला सांगा. ती मी कागदपत्र दिली ती सगळी तयार झाली ना? हो, आपण सांगितल्याप्रमाणे सगळी कागदपत्र व्यवस्थित तयार आहेत. हे बघा. मला काय दाखवताय? मी पडली आडाणी बाई, मला काय कळतंय त्यातलं? आपण निदान एकदा बघून तरी घ्या. नाही नाही नाही, काय गरज नाही. बघा, माझा ना तुमच्यावर लय विश्वास आहे. आता मला सांगा, आता ही जमीन माझ्या नावावर होईल ना? होईल म्हणजे झाली असं समजा. आता ग बा, खरंच का काय? मग आता पुढे काय करायला लागेल? हा. इथे एक अंगठा द्या. आता गो बाया, अंगठा कशाला? पेन द्या, सही करते की. अहो पण तुम्ही तर आत्ता म्हणलं होतात ना की तुम्ही अडाणी आहात म्हणून. मला वाटलं तुमचा अंगठा असेल. अहो साहेब, मी जरी अडाणी असले ना तरी माझं पोरग लय शिकलेलं हाय. त्यांनी मला सही करायला शिकवली. काय सांगताय? हा, मग द्या पेन. मनीषा बीरराव मक्याचा म झालं. हे घ्या. आता पुढे काय करायचं? आता हा? आता पुढे तुमचंच राज्य आहे. ही जमीन तुमची झाली आहे मावशी. अभिनंदन. वा 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 वा. अगं बया, खरंच वकील साहेब, तुम्ही ना देवावानी धावून आला बघा. माझ्यासाठी तर ना तुम्ही देव माणूसच आहे बघा. ते भारी झालं. अप्पे, अगं माझ्या झालेल्या सगळ्या अपमानाचा बदला घ्यायला येते बघ मी. तुझ्या अमोलला आता तू किती बी शोध. हो, मिसनी इतका होमवर्क दिलाय, करायला बी आता खूप वेळ जाणार. ओके, तुम्ही जावा. अमोल, तू घरी नाही जाणार? आपलं स्कूल लवकर सुटले, पण माझं थोडंसं काम आहे. आत्ता काय काम आहे तुझं अमोल? अमोल, तुझी गाडी येणार नसेल तर माझ्यासोबत चल, मी सोडते तुला. अरे थांबा, मी आज बाहेरचा नाही ना, म्हणून थांबले इथंच. ओहो, कुठे जाणार आहे अमोल? तुझे मा बाबा येणार आहेत का? सिम्बा, आम्ही पण येऊ का? चालेल का तुला? अरे नाही, माझ्या मा आणि बाबा सोबत नाही चाललो. आमच्या घरातल्या फुलाजी आहेत बघायला. आम्ही भरपूर फिरणार. आम्ही दोघंच जाणार फिरायला. हा, पण तुम्ही दोघंच का? कारण त्यांना फक्त माझ्या बरोबर वेळ घालवायचा ना. वा सिम्बा, तू किती लकी आहेस, तुला अजून एक आजी मिळाली. थँक्यू शौर्य. ओके सिम्बा, आम्ही जातो, पण उद्या सांगा तू कुठं फिरायला गेला होतास. मोडा हो रुग, किती उशीर लावलास तू? अहो, सगळी घरची कामं मी उरकून आली आहे. आणि मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं ना, तुम्ही ज्या बाईला कामावर ठेवलं होतं तिला अर्जुन दादाने घराबाहेर काढलं. आता मलाच राबावं लागणार आहे. मोना, अगं लई मोठा घोळ झालाय. आता काय केलं रुपाली ते तुम्ही? हे बघा, मला नक्की काय माहित नाहीये, पण नक्कीच तुम्ही मोठा घोळ घालून ठेवलेला आहे, हो ना? सांगते, अर्जुन भाऊजींनी ज्या म्हातारीला बाहेर काढलं ना, ती दुसरी तिसरी कुणी नसून मनी मावशी होती. काय? अहो रुपाली ते तुम्ही काय बोलताय? हे बघ, मला घरातनं बाहेर काढल्यानंतर ना अपर्णा आणि भाऊजी एकत्र येऊ नयेत म्हणून मी त्या मनी मावशीला अपर्णाच्या घरी पाठवलं होतं. रुपाली ते मोना, अहो मला वाटलं होतं त्याच्यापेक्षा जास्त खतरनाक निघाला हो तुम्ही. हे बघा, मला जास्त काही माहित नाहीये,
पण ती मनी मावशी खूप वाईट आहे असं मला यांनी एकदा सांगितलं होतं. त्यांनी वंशांना खूप त्रास दिलाय ना हो. हो हे खरे. बाई अहो मी मनी मावशीला मी घरात घेतलं होतं. देवा बरं झालं अर्जुन दादानी त्यांना घरातनं बाहेर काढलं, नाहीतर मी मोना ऐक ना, जेव्हा भाऊजींनी त्यांना घराबाहेर काढलं तेव्हा ते एकदा तरी म्हणाले होते का ग ती मनी मावशी आहे म्हणून? नाही ना, नाही तर मला कळलं नसतं का रुपाली ते. मला फक्त ते एवढंच बोलले की त्या आल्यापासून छोटे सरकारांसोबत काहीतरी विचित्र घडतंय म्हणून तिला बाहेर काढतायत. म्हणजे अजूनही भाऊजाने अपर्णाला हे माहिती नाहीये की ती मनी मावशीच होती? हो रुपाली ताई, पण कळायचं राहणार आहे का? आणि तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना की वंश किती हुशार आहेत. आणि काय हो रुपाली ताई, तुम्हाला एवढे दिवस झाले माहित होतं, तुम्ही मला का नाही सांगितलं? अगं मोना, तुला सांगून काय होणार होतं? तरी मी त्या मनी मावशीला सांगितलं होतं की काहीही झालं ना तरी अमोलकडे वाईट नजर करून बघायचं नाही, पण नाही ऐकलं त्यांनी. अहो जाऊ द्या ना, आता गेली ना ती, जाऊ द्या. मोना अगं त्याचीच जास्त काळजी वाटते मला. मनी मावशी गेली नाही, तिला घरातनं बाहेर काढले भाऊजींनी, त्यामुळे ती आता शांत बसणार नाही. अहो रुपाली ताई, त्यांनी काहीतरी केलं ना तुम्ही पण सापडाल. आणि मी तुम्हाला आधीच सांगते हा, या सगळ्यात माझा काहीच हात नाहीये. मोना मूर्खासारखं बोलू नकोस हं. आधीच ती बाई काय करेल ना ह्याची मला काळजी लागून राहिली.